वेलकम इन जयज किचन। तर आज आपण गोड असे चिरोटे बनवलेले आहेत। हा आपला पदार्थ गोड आहे आणि कुरकुरीत देखीलही खूप टेस्टी सुद्धा। अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि आता त्यात आपण टेस्टसाठी थोडंसं अगदी मीठ। आपण अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी काढलेलं तेलाचं मोहन यात आपण घातलेलं आहे आणि अलगद असं सावकाश हाताला भाजणार नाही अशा पद्धतीने आपण हे तेलाचं मोहन पिठात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तेल मिक्स करून झाल्यावर आता आपण पाणी घालून कणकेसारखं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ आपलं एकीकडे भिजते तोपर्यंत आपण दुसरीकडे तूप आणि मैदा याचा साठा करून घेणार आहोत। जसं आपण करंजीला साठा लावून घेतो त्या पद्धतीचा आपण आता इथं देखील साठा करून घेत आहे। तूप 2 चमचे मैदा अशा पद्धतीने आपण इथं साठा तयार केलेला आहे। एकजीव असं मिक्स करून घेऊया। मैदा आणि तुपाचा साठा तयार झालेला आहे। 20 मिनिटं आपलं हे पीठ चांगलं भिजलेलं आहे। तर आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया। एक चपाती मीडियम लाटता येईल अशा पद्धतीने आपण गोळे करून ती चपाती देखील लाटून घेऊया आणि त्याच्यावर मैदा आणि तुपाचा साठा व्यवस्थित हाताने पूर्ण चपातीला व्यवस्थित सगळीकडे हा साठा लावून घ्यायचा आहे। आता आपण दुसरी चपाती देखील लाटून त्याला देखील सगळीकडे साठा लावून घेत आहोत। त्याला देखील पूर्ण साठा लावून घ्या व्यवस्थित। आता आपण एकावर एक 2 अशा चपात्या ठेवून साठ्याच्या गोल असं फिरवून पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित ते सुटणार नाही, व्यवस्थित घट्ट राहील अशा पद्धतीने आपण हा रोल व्यवस्थित पॅक करून घेऊया जेणेकरून तो तळताना तेलात सुटणार नाही। आता आपण हे बारीक करंजीला जसे आपण गोळे करतो त्या पद्धतीनं कट करून घ्यायचे ते गोळे। तर आपण आता अशा पद्धतीनं सर्व गोळे लाटून घेणार आहोत। खूप सारं पातळ किंवा खूप सारं जाड लाटायचं नाही, मीडियम साईज राहील अशा पद्धतीनं आपण हे लाटायचं आहे। तर आता आपल्या एकीकडे तेलही तापलंय आणि त्यात आपण चिरोटे देखील तळायला सोडलेले आहेत। मीडियम गॅसवर आपण हे चिरोटे तळायचे आहेत, नाहीतर ते आत तळले जाणार नाहीत, कुरकुरीत होणार नाहीत, नरम पडतील। त्यासाठी आपण तेल तापल्यावर मीडियम गॅस करून आपण हे व्यवस्थित असे सोनेरी रंगावर छान असे चिरोटे तळून घ्यायचे आहेत। बघा बरं कसे लेयर छान सुटले चिरोट्यांना। खालून ते चांगले बदामी रंगावर तळले गेले। तर आता आपण ते चिरोटे तेलात पलटी करूया जेणेकरून ते वरची बाजू देखील खाली तेलात व्यवस्थित तळली जाईल। चिरोटे आपले दोन्ही बाजूने तळून रेडी आहेत। तर आपण तेलातून आता बाहेर काढूया। तर आता आपले हे चिरोटे गरमच आहेत तोवर याच्यावर पिठी साखर भुरभुरायची किंवा पिठी तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर पिठी साखरेत घोळवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता कमी साखर हवी आहे म्हणून मी आता वरनं पिठी साखर त्याच्यावर घालत आहे। गरमच हे घालायची आहे, प्रोसिजर करायची आहे, तरच ती पिठी साखर चिरोट्यांना चिकटते। थंड झाल्यावर चिटकत नाही आणि गोडही लागत नाही, त्याची टेस्ट बदलते। तर बघा बरं आपले कुरकुरीत गोड स्वीट पदार्थ हा आपला तयार आहे। कसा खमंग झालाय, कुरकुरीत झालाय बघा बरं। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। खूप खूप धन्यवाद।